नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत असा मटणाचा रस्सा. मटणाचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. अर्धा किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे मी कांदा, टमाटर, कढीपत्ता, आले लसणाची पेस्ट, कोथिंबीर फोडणीसाठी घेतलेली आहे. इथे मी सुके मसाले घेतलेले आहे. गरम मसाला, हा माझा घरचा मसाला आहे, लाल तिखट, हळद आणि मटण मसाला. इथे मी मसाला बनवण्यासाठी 2 कांदे चिरून घेतलेले आहे, आलं लसूण, कोथिंबीर, तीळ, थोडेसे डाळे, थोडेसा आपला घरचा खडा मसाला आणि खोबरं. तर चला आपण फोडणी देऊया. तर कुकर गरम झालेला आहे, यामध्ये घालूया आपण थोडंसं तेल, कांदा, कढीपत्ता, कांदा थोडा परतून घेऊया. जास्त लाल नाही करायचा कांदा, कच्चाच ठेवायचा. यामध्ये घालूया आपण आलं लसूण पेस्ट, परतून घेऊ. परतून झाल्यावर थोडेसे हळद घालूया, थोडंसं मीठ, परतून घेऊ. टमाटर मी वरतून घालणार आहे, टमाटर मी फ्राय करत नाही. यामध्ये घालूया मटण, परतून घेऊ. मटण मी कुकरमध्ये शिजवणार आहे. आपण वरतून टमाटर घालूया, कोथिंबीर घालूया, आता 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवू कमी गॅसवर. तर इकडे पाणी असं आपल्याला आहे. आपण यामध्ये गरम पाणी घालूया. तुम्ही जितकं रस्सा करायचं तेवढं पाणी घालू शकता तुम्ही. कुकर लावून घेऊ. आपण याला 4 ते 5 शिट्ट्या देऊया. तर आपण मसाला भाजून घेऊ. कांदा घालूया, झाला. कांदा लाल झालाय. याच्यात आपण मिरच्या घालू. आणि मसाले पण याच्यातच घालूया आपण.
खडे मसाले मी थोडेसेच घातलेले आहे कारण माझ्याकडे घरचा मसाला आहे आणि थोडासा गरम मसाला पण आहे, त्यामुळे मी दोन मसाले घातलेले आहे. मसाला काढून घेऊया. तर इथे मी कोथिंबीर, आलं लसूण मी मसाल्यातून काढून घेतलं आणि मिरच्या हिरव्या हे मी पहिलं वाटून घेणार आहे. हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. तर इथे हा पण मसाला आपण वाटून घेऊया. तर मसाल्याची फोडणी करूया. तेल थोडं जास्तच घालायचं. तेल गरम झाले, त्यामध्ये घालूया आपण हिरवी चटणी. परतून घेऊ थोडीशी. यामध्ये घालूया आपण सुके मसाले, लाल तिखट, मटन मसाला, हळद, घरचा मसाला, गरम मसाला आणि मीठ. चवीनुसार मीठ. आपण मटणामध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्याप्रमाणे मीठ घालायचं. ते आपण मसाला घालूया वाटल्याला. छान परतून घेऊया. थोडंसं पाणी घालूया यामध्ये मसाला शिजायसाठी. मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया मसाला शिजायसाठी. त्याच्याने चव पण छान येते. आपण झाकण ठेवून 5 मिनिटं मसाला शिजून घेऊ. तर बघू शकता छान असा मसाला शिजलेला आहे. मसाला बघा छान तरी आली, तेल अलग झालंय. तर मंडळी थोडा मसाला मी काढून घेणार आहे कारण मसाला जास्त झालेला आहे. या मसाल्यामध्ये मी सुकी कलेजी बनवणार आहे, त्यामुळे अर्धा किलो मटनला हा मसाला खूप जास्त होता. तर मी याच्यातून मसाला काढलेला आहे. मला सुकी कलेजी बनवायची, मसाला थोडा जास्त बनवला. तर बघू शकता मी मसाला काढलेला आहे. हे आपलं मटण शिजलेलं आहे. मटण घालून घेऊया. थोडंसं पाणी घालूया.
पाणी घालू. तर याला 5 मिनटं उकळी येऊन देऊ. तर रस्सा छान उकळला आहे. यामध्ये घालूया आपण कोथिंबीर. बघू शकता छान अशी तर्री आलेली आहे मसाल्याला. तर रेडी आहे आपला झणझणीत मटणाचा रस्सा. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा माझ्यासारखी भाजी.